नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुचर्चित सरकारी दस्तऐवजावर प्रकाश टाकणार आहोत. 6 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच सुधारित NPS लागू करण्यासाठी जे परिपत्रक काढले आहे त्याचा आपण अगदी सोप्या भाषेत आणि पुराव्यांसह डिकोडिंग करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट या प्रशासकीय आदेशामागील नेमके नियम काय आहेत हे समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणाचे प्रमुख 6 टप्पे असतील: 1. सुधारित योजनेची ओळख, 2. पात्रता आणि पेन्शनचे फायदे, 3. PFRDA परताव्याचा नियम, 4. ॲन्युइटी आणि मागील पैसे काढण्याचे नियम, 5. विशेष प्रकरणांसाठीचे नियम आणि शेवटी 6. व्याप्ती आणि लागू कोणाला. तर सुरुवात करूया विभाग 1 पासून. सुधारित योजनेची ओळख. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 3 तारखा खूपच क्रिटिकल आहेत. पहिली म्हणजे 1 मार्च 2024. याच दिवसापासून ही सुधारित योजना पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने लागू करण्यात आली आहे. दुसरी तारीख आहे 6 मे 2026, जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणीचे हे परिपत्रक शासनाने जारी केलं. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे 31 डिसेंबर 2026. ज्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा पर्याय निवडायचा आहे त्यांनी आपला अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांकडे सादर करण्यासाठी ही अगदी डेडलाईन आहे. ही तारीख कोणत्याही परिस्थितीत चुकवून चालणार नाही. आता वळूया विभाग 2 कडे. पात्रता आणि पेन्शनचे फायदे. पेन्शनचा खरा लाभ हा सेवेच्या कार्यकाळावर कसा अवलंबून आहे हे पाहणं इथं महत्त्वाचं ठरतं. ज्यांनी 20 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सेवा दिली आहे त्यांच्यासाठी एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांना त्यांच्या शेवटच्या काढलेल्या वेतनाच्या 50% रक्कम आणि त्यावरील महागाई भत्ता निवृत्ती वेतन म्हणून मिळण्याची पक्की खात्री शासनाने दिली आहे. ज्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना सेवेच्या वर्षांच्या प्रमाणात प्रपोर्शनेट पेन्शन दिलं जाईल. पण लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यांची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना या सुधारित योजनेअंतर्गत कोणतंच पेन्शन मिळणार नाही. या सगळ्या आकडेमोडीत शासनाने एक बॉटम लाईन किंवा किमान आधारभूत रक्कम निश्चित केली आहे. हा 7,500 रुपयांचा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किमान 10 वर्ष सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कमीत कमी 7,500 रुपये इतकं पेन्शन मिळण्याची शाश्वती या परिपत्रकातून मिळते. यासोबतच कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेचा विचारही यात केलेला दिसतो. कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला मोजलेल्या मुख्य पेन्शन रक्कमेच्या 60% रक्कम आणि त्यावेळेचा लागू असणारा महागाई भत्ता कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल, हे या परिपत्रकात अगदी स्पष्ट केलं आहे. पुढचा टप्पा आहे विभाग 3, PFRDA परताव्याचा नियम. आता हा सगळ्यात ट्रिकी आणि महत्त्वाचा प्रशासकीय नियम आहे. या सुधारित राज्य पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याच्या PFRDA खात्यात जो एकूण निधी जमा झाला आहे त्यापैकी 60% लमसम रक्कम निवृत्तीच्या वेळी आहरण व संवितरण अधिकारी म्हणजेच DDOकडे चलनाद्वारे शासनास जमा करणं अनिवार्य आहे आणि उरलेला जो 40% निधी आहे तो ॲन्युइटी किंवा वार्षिकीसाठी वापरला जाईल. थोडक्यात 60% परत केल्याशिवाय राज्याच्या पेन्शनचा मार्ग मोकळा होणार नाही. बरं, इथे एक साहजिक शंका येते की जे कर्मचारी योजना लागू झाल्याच्या तारखेनंतर म्हणजेच 1 मार्च 2024 आणि हे परिपत्रक निघाल्याच्या तारखेच्या दरम्यान निवृत्त झालेत त्यांचं काय? शासनाने हे अगदी क्लिअर केलंय की अशा निवृत्त कर्मचाऱ्यांनी जरी हा पर्याय आता निवडला तरी त्यांनाही त्यांच्या PFRDA खात्यातील 60% रक्कम DDO मार्फत शासनाला परत करावीच लागेल. यात कोणालाही एक्झेम्पशन किंवा सवलत नाहीये. यानंतर पाहूया विभाग 4, ॲन्युइटी आणि मागील पैसे काढण्याचे नियम. ॲन्युइटीची कार्यपद्धती 3 सोप्या पायऱ्यांमध्ये कशी चालते ते पाहूया. सगळ्यात आधी कर्मचाऱ्याला त्या 40% निधीवर ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मिळणाऱ्या ॲन्युइटीचा तपशील DDOला द्यावा लागतो. त्यानंतर दुसरी पायरी अशी आहे की DDO त्या ॲन्युइटीची रक्कम राज्य शासनाकडून देय असलेल्या एकूण पेन्शनमधून मायनस म्हणजेच वजा करतात आणि मग उरलेली रक्कम ही अंतिम राज्य पेन्शन म्हणून फिक्स केली जाते. हे कपातीचं सूत्र काळजीपूर्वक समजून घेणं खूप आवश्यक आहे. इथे एक अतिशय गंभीर वॉर्निंग किंवा चेतावणी दिली आहे. जर यापूर्वी कधीही जमा झालेल्या NPS निधीमधून काही रक्कम काढली असेल तर ती रक्कम चक्क 10% व्याजासह शासनाला परत भरावी लागेल. होय, 10% व्याज. जर ती रक्कम परत भरली नाही तर त्याचा थेट फटका पेन्शनला बसेल आणि राज्य निवृत्ती वेतन काढलेल्या रक्कमेच्या प्रमाणात कायमचा कमी केलं जाईल. चला तर आता वळूया विभाग 5 कडे. विशेष प्रकरणांसाठीचे नियम. इथे खूप मोठा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. जर निवृत्ती नियत वयोमानानुसार म्हणजेच सुपर ॲन्युएशनने होत असेल तर या सुधारित राज्य पेन्शन योजनेचा पूर्ण लाभ मिळतो.
पण जर राजीनामा दिला तर मात्र या राज्य पेन्शन योजनेसाठी पूर्णपणे अपात्र ठरवलं जातं. अशा राजीनामा दिलेल्या केसमध्ये केवळ नियमित NPS प्रणाली अंतर्गत मिळणारे बाजारावर आधारित लाभच हाती लागतात. राज्याची सुधारित योजना तिथे अजिबात लागू होत नाही. पण यात एक खूप मोठी आणि सकारात्मक आणि दिलासा देणारी बाबही आहे. जे कर्मचारी ही सुधारित राज्य पेन्शन योजना स्वीकारतील त्यांना वित्त विभागाच्या 31 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच ग्रॅच्युइटी पूर्वीप्रमाणेच लागू राहील. हे या परिपत्रकातून स्पष्ट होतं. हा नक्कीच एक महत्त्वाचा आर्थिक दिलासा आहे. आणि आता शेवटचा विभाग, विभाग 6, व्याप्ती आणि लागू कोणाला. या धोरणाचा कॅनव्हास किंवा व्याप्ती तशी खूप मोठी आहे. केवळ थेट राज्य सरकारी कर्मचारीच नाही तर मान्यता आणि अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषी आणि कृषी विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालय आणि अगदी जिल्हा परिषदेचे कर्मचारी हे सगळे या योजनेच्या छत्राखाली येतात. फक्त अट एकच, त्यांनी या परिपत्रकात दिलेल्या अटींची तंतोतंत पूर्तता केलेली असावी. एवढं सगळं पाहिल्यावर एक साहजिक प्रश्न नक्कीच डोकावतो. पेन्शन निश्चित करणं, ॲन्युटी वजा करणं हे सगळं प्रत्यक्षात आणायची जबाबदारी ज्या DDO म्हणजेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर आहे, त्यांच्यासाठी सगळे प्रशासकीय तपशील आणि कार्यपद्धती खरोखरच फायनल झाली आहे का? तर याचं उत्तर परिपत्रकाच्या 12व्या मुद्द्यात दडलंय. हे फक्त एक धोरणात्मक परिपत्रक आहे. DDOजनी पेन्शन अदा करण्यासाठी स्टेप बाय स्टेप कोणती कार्यपद्धती अवलंबावी यासाठी शासनाकडून एक स्वतंत्र आणि सविस्तर मॅन्युअल आगामी काळात जारी केलं जाईल. म्हणजेच प्रशासकीय स्तरावर काही तांत्रिक तपशील अजून समोर येणं बाकी आहे. थोडक्यात सांगायचं तर हे परिपत्रक एका निश्चित आणि सुरक्षित पेन्शनकडे जाणारा स्पष्ट मार्ग दाखवतं. पण हा मार्ग 60% परतावा आणि ॲन्युइटीच्या कपातीसारख्या अतिशय कडक नियमांतून जातो हे विसरून चालणार नाही. म्हणूनच शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट उरते. या योजनेचा पर्याय निवडण्यापूर्वी यातील आर्थिक तडजोडी दीर्घकालीन निवृत्तीच्या उद्दिष्टांशी खरोखरच कशा जुळतात याचं अचूक मूल्यांकन केलं गेलंय का? हे एक महत्त्वाचं कोड आहे ज्याचं उत्तर शोधल्याशिवाय पुढचं पाऊल टाकता येणार नाही. आजच्या या विश्लेषणात आपण शासनाचं हे परिपत्रक अगदी मुळापासून समजून घेतलंय. आशा आहे की या माहितीचा नक्कीच फायदा होईल.